युवकांवर हल्ला करणाऱ्या सरकारचं करायचं काय? युवकांच्या सरकार करायचं काय? दिल्ली येथील जंतर मंतर येथे झालेले विद्यार्थ्यांचे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी केंद्र सरकारने लाठी हल्ला, आश्रू गॅस व पॅलेट गनचा वापर करून अनेक विद्यार्थ्यांना जखमी केले. अशा विद्यार्थ्यांवर हल्ला करून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे हात विद्यार्थ्यांच्या रक्ताने भरले आहेत. लोकमान्य टिळक ट्रस्टच्या वतीनं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक पुरस्कार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते देण्याचे ठरवले होते. विद्यार्थ्यांच्या रक्ताने हात माखलेल्या अमित शाह यांच्या हस्ते लोकमान्य टिळक पुरस्कार देणे म्हणजे लोकमान्यांचा अपमान आहे. त्यामुळे पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने त्यांच्या पुणे भेटीच्या वेळीस निषेध करण्याचा निर्णय घेतला. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने आंदोलन करण्यासाठी पोलिसांना रीतसर परवानगी मागितली होती, परंतु सुरुवातीला पोलिसांनी परवानगी नाकारली. काँग्रेस पक्षाने आंदोलनाचा आग्रह धरल्यामुळे कार्यक्रमाच्या 1 किलोमीटरच्या परिसरामध्ये आंदोलन करण्याची परवानगी पोलिसांनी दिली. हुकुमशाह अमित शाह गो बॅक, अमित शाह यांचा धिक्कार असो, अदानीला पायघड्या, विद्यार्थ्यांना बेड्या अशा अनेक घोषणांचे फलक घेऊन काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने निदर्शने केली. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना पूर्व विभाग अध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की जंतर मंतर येथे अहिंसेच्या मार्गाने विद्यार्थी आंदोलन करीत असताना त्यांच्यावर अमानुषपणे लाठी हल्ला, अश्रू गॅस व पॅलेट गनचा वापर करून विद्यार्थ्यांना जखमी केले आणि हे आदेश केंद्रीय गृहमंत्री असलेले अमित शाह यांच्या निगराणीखाली झाले. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याला जबाबदार असलेले अमित शाह यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली. संसदेत सुद्धा या विषयावर अमित शाह यांनी खुलासा केला नाही, तर संसदेतून पळ देखील काढल्याचं यावेळी प्रशांत जगताप यांनी म्हटलंय. या आंदोलनात पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष लवअण्णा निवंगने, नगरसेवक अरविंद शिंदे, अविनाश साळवे, रफिक शेख, साहिल केदारी, विशाल मलके, अश्विनी लांडगे, दीपाली डोक, सुनील शिंदे, गोपाळ तिवारी, सुनील मलके, चंद्रशेखर कपोते, अजित दरेकर, सचिन आडेकर, महबूब नदाब, राजेंद्र शिरसाट, शानी नौशाद, स्वाती शिंदे यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पोलिसांनी त्यांना परवानगी दिली नव्हती पाहिजे काँग्रेस हाऊसवर चाल करण्याची. पूर्व इतिहासात 3 वेळा काँग्रेस हाऊसच्या काचा फोडल्या, तरी पोलिसांनी त्यांना परवानगी दिली. अत्यंत चुकीचे. आम्ही प्रत्येक पोलिसांची गोष्ट ऐकतो, पण पोलिस त्यांना कशी परवानगी देतात हे आम्हाला कळत रस्त्यापर्यंत सुद्धा येऊ देत नाही. घेऊन येत नाही म्हणून आम्ही नागरिकांना त्यांच्या सिग्नलवर आमचा हात धरत नियम फक्त आमच्यासाठीच आहे आणि भाजपसाठी नसेल तर मग काय केलं पाहिजे सांगा. काँग्रेस हाऊसवर परवानगी दिली कशी? काँग्रेस हाऊसवर चाल करून जातात कसे? आमच्या काँग्रेस हाऊसच्या काचा फुटतात कसे? डिटेन केले तिथनं पण परवानगी दिली कशी? आमचे कार्यकर्ते रात्री डिटेन केले, चौकीत बसून ठेवले, त्यांना का नाही उचललं रात्री? त्या बीजेपीच्या कार्यकर्त्यांना का नाही उचललं? कायदा फक्त काँग्रेससाठीच आहे का? आणि आंदोलन आमचा जन्मसिद्ध हक्क आहे, तो आम्हाला आम्ही शांतताप्रियाने आंदोलन करतोय. आमचा जो पुणेकरांना मेसेज द्यायचा तो जात नाही, म्हणून इथं आम्ही उभं राहणार, शांततेपूर्व आम्ही मेसेज देणार. दरम्यान उत्सव चौकात याच ठिकाणी जिथे काँग्रेसने आंदोलन केलं तिथंच वंचित बहुजन आघाडीनेही आंदोलन करत अमित शाह गो बॅकच्या घोषणा दिल्या. यावेळी वंचितच्या कार्यकर्त्यांनी रास्तारोको केल्यामुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली. दरम्यान भाजपनेही काँग्रेस भवन येथे काँग्रेसच्या विरोधात आंदोलन केलं. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की अत्यंत प्रतिष्ठेचा असा हा पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना देण्यात येत असून प्रत्येक पुणेकरासाठी हा अभिमानाचा असा सुवर्णक्षण आहे. पण नतद्रष्ट काँग्रेस पक्षाने याला विरोध करत हे आंदोलन केलं. अमित शाह यांच्या कार्यक्रमाला गालबोट लावण्याचा हा प्रयत्न होता. हे म्हणजे दुसऱ्याच्या तव्यावर स्वतःची पोळी भाजून घेण्याचा प्रकार आहे. कोणतेही संयुक्तिक कारण नसताना केवळ स्वतःच्या फायद्यासाठी काँग्रेस हे आंदोलन करत असल्याने आज आम्ही काँग्रेसच्या विरोधात हे आंदोलन करत असल्याचं यावेळी भाजपने म्हटलंय. 20 जुलैला जेव्हा दिल्ली येथील जंतर मंतरवरती 150 पेक्षा जास्त मुलांवरती पोलिसांनी जो लाठी हल्ला केला, पॅलेट गन यूज करून पोलिसांवरती जो पाशवी हल्ला केला, त्या हल्ल्याचे जबाबदार हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आहेत. अमित शहाच्या आदेशानेच हा हल्ला झालेला आहे अशी आमची माहिती आहे. तरी अमित शहाला या देशामध्ये फिरण्याचा नैतिक अधिकार नाही आहे. लोकमान्य टिळकांच्या नावाचा पुरस्कार जो अजित डोवाल यांना दिला जातो
तो अजित डोवाल यांना दिलेला पुरस्कार तो अमित शहाच्या हाताने दिला जातो. अमित शहा इज नॉट विथ क्लिअर हँड्स, त्यामुळे त्यांचे हात रक्ताने माखलेले आहेत. रक्ताने माखलेल्या हाताने हा पुरस्कार दिला जाऊ नये अशी आमची या ठिकाणी मागणी आहे. म्हणून अमित शहा जोपर्यंत राजीनामा देत नाहीत तोपर्यंत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर अशाच प्रकारचं प्रोटेस्ट केलं जाईल. अमित शहाला पुणे शहरामध्ये फिरू देणार नाही अशा प्रकारची मागणी आमची आहे. पोलिसांना आम्ही टिळक महाराष्ट्र विद्यापीठ सांगितलं होतं त्या ठिकाणी, परंतु पोलिसांनी आम्हाला या ठिकाणी ठिकाण चुकीचं दिलेलं आहे. परंतु तरी आम्ही अमित शहा जेव्हा तिथं येतील तेव्हा सगळे कार्यकर्ते आम्ही तिथं गेल्याशिवाय राहणार नाही. पोलिसांनी 15 लोकांना परवानगी दिलेली आहे, परंतु 15पेक्षा जास्त लोक असले तर डिटेन करण्याची भीती दाखवतात. रात्रीपासून अनेक कार्यकर्त्यांना डिटेन करण्यासाठी पोलीस स्वतःहून फोन करतात. आम्ही रात्रीपासून फोन बंद करून होतो, आम्हाला सुद्धा पोलिसांनी डिटेन करण्याची भीती दाखवली होती, पण आम्ही इथं एवढे कार्यकर्ते पोहोचलो. अनेक कार्यकर्ते आमचे रस्त्यात आहेत. सगळे कार्यकर्ते ज्या ठिकाणी अमित शहा असतील तिथं जाऊन आम्ही भारतीय संविधान त्यांना गिफ्ट देणार आहोत. नाही, ॲक्च्युली अण्णाभाऊ साठेंना सुद्धा अभिवादन करण्याची यांची म्हणजे खरं तर मानसिकताच नाही, त्यांना नैतिक अधिकार सुद्धा नाही. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे जगविख्यात लोकशाहीर होते. अशा लोकशाहीरांचा सन्मान करण्याचे ज्यांचे हात रक्ताने माखलेले आहेत अशांनी खरं तो करू नये. तो अण्णाभाऊ साठेंचा अपमान होईल असं आमचं सुद्धा म्हणणं आहे. म्हणून अमित शहानी गो बॅक झालं पाहिजे, दिल्लीतच राहिलं पाहिजे, राजीनामा देऊन ते तिथंच थांबले पाहिजे अशी आमची मागणी आहे.